हाय, गुड मॉर्निंग. तर चला बघा, आत्ता वाजलेले आहेत 10:30 आणि माझं काम आवरलेलं आहे. मला म्हणजे काम आवरून झालेलं आहे आणि आज जायचं आहे रानात. तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला पण विसरू नका. तर प्रतिसाद देत राहा, कारण सबस्क्रायबर काही वाढत नाही. तर व्हिडिओ तर काढते मी, पण सबस्क्रायबर काय वाढत नाही. तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि आज जाणार आहे मी रानात. तर आज पण रानातलं थोडंसं काम दाखवणार आहे. तर काय काम आहे आज रानात. तर आज रानात बी असं भरपूर असं काम आहे आज, पण आता जायचं आहे आवरून, कारण विराज अजून शाळेतून आलेला नाही. विराजला घ्यायचं आहे, आनंदीला घ्यायचं आहे आणि रानात जायचं आहे. विराज येईनच आणि निघायचं रानात. तर दाखवते, विराज आला तर मी घरी आहे तोपर्यंत, आला तर दाखवते, नाही तर मी जाणार आहे रानात आता. तर ते रानात येईलच. तर चला आता जाऊ रानात. लय घाण आमचा सारा झालाय. कसला झालाय ह्याच्यात? हे झालंय बघ ना दादा, ह्याच्यात किती हरळ झाली आहे. तर ही हरळ काढायची आम्हाला, आणि हरळ काढून असा प्लेन असा का मी इथं येचील ना, मस्त असा सारा झालाय बघा. तर मी तुम्हाला दाखवणारच आहे की किती खराब झालं इथं. सगळी हरळच उगली होती आणि आता ती कुदळल्यामुळं मी खाली मागं येचली. तर असं मस्त असा सारा झालेला आहे वांग्याचा. आणि विराज शाळेतून आलेला आहे मगाशीच. अरे मोडलं माझ्याकडून वांग मोडलं असतं. तर बघा, आताच झालंय खुरपून, सगळा वाफा झालाय खुरपून आणि लय हरळ झाली त्याच्यात. तर पूर्ण असा मस्त केलाय. तर चला तुम्हाला दाखवते किती गवत झालं त्याच्यात. तर सगळं गवत वेचून झालेलं आहे त्यातलं, आणि पूर्ण असं एकदम किती मस्त असं झालेलं आहे बघा. किती छान वांग्याचे झाडं दिसायला लागले. तर नाहीतर आधी एकदम किती खराब झालं होतं, लय त्यात गवत झालं होतं. तर असा मस्त छान असा सारा करून घेतलाय. तर माझी पोरगी तिकडं सावलीला बसली, तर मला आवाज द्यायला लागली, चला आता जावं लागेल तिच्याकडं. तर चला बघा, आत्ताच मी आले रानातून, आणि रानातून आले, जेवण केलं आणि शेळ्यांना पण खायला घास आणला होता. तर त्यांना घास टाकला शेळ्यांना खायला, आणि आता निवांत बसलेत करडण. ती पण दादू कुठं गेलाय काय माहीत नाही, बघावं लागेल. दादू नुसता फिरतो, नुसता पळतो, घरी आलं का नुसता कुठं पण जातोय. तर चला आता चाले घरी. आता घरचं काम आवरते, भांडे पडलेत ते घासायचे, तर सगळं काम राहिले घरचं. आता घरचं काम करायचं, रानातून करून आलं की घरचं काम आवरायचं, दुकानाला गिराईक सुरू होईल, मग नंतर गिराईक द्यायचं. लय ताणे जीवाला. तर चला, विराज कुठे गेलाय ती बघावं लागन, विराजला बोलून आणावं लागन. चला, तर मी दुकान पुसून घेतलेलं आहे, म्हणजे फरशी पुसलेली आहे, आणि दीदीने दुकानाचे म्हणजे सगळं सामान व्यवस्थित ठेवलेलं आहे. तर बघू झालंय का. चॉकलेट आता ह्या बादलीत काय करते तू? चॉकलेट. ह्या चॉकलेटी ठेवते. कोणत्या चॉकलेट येतात? एक विक्स तरी दे. आणि कोणत्या चॉकलेट ह्या? छान आहेत. बकेटीत कुठे ठेवल्या होत्या? लेकरांनी खेळायला घेतल्या, बकेट ठेवल्या असताना. तर बघा, तिने चॉकलेटी अशा भरून ठेवलेल्या आहेत भरणीमध्ये, आणि दुकान पण मस्त साफसफाई तिने केलेली आहे, आणि खाली फरशी ते पुसून मी घेतलेले आहे, आणि म्हणजे सगळं आमचं आता काम आवरले है ना ग. मस्त असं दुकानाचं सगळं तिने बघा बारकुशीने खेळायला ह्याच्यात बकेटी चॉकलेटी घेतल्या होत्या, तर तिने आता पूर्ण भरणीमध्ये भरून ठेवलेल्या आहेत. बघा आता विराज आलाय. विराज, विरा काय करतो? तर बघा, विराज तिकडून आलेला आहे. कुठे गेलता काय माहित नाही. ही काय इथे इकडून ये बाहेरून, चल. तर बघा, तू कुठं चाललाय? तिला नाही यायचं पिल्लू. तर बघा, तर दीदीला ओढतोय दादा. तर चला बघा, आमच्या घरासमोर असं म्हणजे पूर्ण असं पडीक पडलेलं रान आहे, नाही तलावच आहे हो. समोर दिसतोय ती मुलगी आली तिकडून, तर ती पण अशी बघा पळतच आलेली दुकानाला. तर तिकडच्या वस्तीवरून आलेली दुकानाला.
फास्ट पळत आली होती. तर चला ती आता दुकानातच येणार आहे. आणि मस्त असं वातावरण आहे आमच्या इकडं पण, छान हिरवं हिरवं गार, सगळे झाडं बिडं मस्त, लिंबाचे आंब्याचे. आणि बघा दादून दिदी आताच गेलेले तर कुठं, तर ते गेलेत रानात. दिदीची चप्पल विसरली होती, आम्ही गेलो रानात तेव्हा, तर ते आणायला गेलेत वाटतं दोघं जण. तर चला. काल केली होती कुटी, तर कुटी केल्याच्या नंतर असे मस्त असे भोत भरून ठेवलेले आहेत. 15 भोत भरून ठेवलेले आहेत. काल कुटी केली होती तेव्हा मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे कुटी केलेली आहे. आणि भोत भरलेले दाखवले नसतील तर बघा अशा पद्धतीने भोत भरून ठेवलेले आहेत आम्ही. चिटकुले खाते, एक बसलंय एक खातंय. काय पाहिजे ते तुला? नाहीये ही टिकली, अशी टिकली आहे पण ही अंडाकृती टिकली आहे. गोल पाहिजे का? चला आता आपल्याला द्यायच्या टिकल्या. आणि बघू आता तशी टिकली भेटते का. तिने मापाची टिकली आणलेली आहे, तशी टिकली आपल्याला भेटते का बघू आणि देऊ आपण. तर एवढ्या साऱ्या ह्या टिकल्याच येतात, हे दिसते ते सगळे बॉक्स टिकल्याचेच येतं. याच्यामध्ये बघू आपण भेटते का एखादी टिकली. तर बघा हे सगळा टिकल्याचा बॉक्स आहे. त्या मापाने मला टिकली भेटली त्याच्यात आणि आहे तशी टिकली. तर बघा मी ही टिकली डब्बी दिलेली आहे तिला. आयो आत्याबाई पण आल्या आता दुकानाला. हाय हाय. तुम्हाला काय पाहिजे? मग काय नाही पाहिजे, मी आले असंच जेवण करून. हे मी पण आताच जेवले. दुपारचं जेवण केलं. त्या नंबरची टिकली सापडली. लय तिने अंडाकृती टिकली आणली होती, तर ती सापडली ना. आता बॉक्स देते ठेवून. बोला काय झालं सांगा.